दादांनी मस्त एकदम आपल्यासाठी लिंबू सरबत केलंय. इथे फिरत होता का? अरे बापरे, अरे बापरे, म्हणजे आहे बिबटे वगैरे आहेत. खाली आपली बाईक लावलेली आहे. तर चला आता पुढे जाऊ. आणि इकडचा व्ह्यू पण काही कमी नाही आहे. इकडचाही व्ह्यू चेक करा, सुंदर. इथं बरीच रिडेव्हलपमेंट म्हणजे डेव्हलपमेंटचं सिंहस्थ कुंभमेळ्याची बरीच कामं चालू आहे खाली. हा पूर्णपणे जो होता ना, हा पूर्ण कच्चा रस्ता होता. आपण इकडून आलो आणि इकडून गंगाद्वारकडे वरती इथं एका हाताने गाडी चालवायची म्हणजे थोडी रिस्कच आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. बऱ्याच दिवसानंतर आपण बाईक राईडला निघालो आहे, ते पण त्र्यंबकेश्वरला. पण त्र्यंबकच्या पुढून वरती गंगाद्वारला एक रस्ता जातो, वरपर्यंत बाईक जाते आणि तिथून पूर्ण त्र्यंबकचा आपल्याला टॉप व्ह्यू बघायला मिळतो. आणि या निमित्ताने सिंहस्थ कुंभमेळ्याची काय डेव्हलपमेंट चालू आहे ते पण बघता येईल आपल्याला. दुपारचे 3 वाजले, ऊन तर प्रचंड आहे. चला जाऊया. तरी पण या आपली इथं बाईक, प्रचंड असं ऊन आहे, ऊन सावली, थोडंसं पावसासारखं वातावरण पण होतं आहे. निघूया आता भेटूया डायरेक्ट त्र्यंबक रोडला. मित्रांनो, आपण त्र्यंबकजवळ पोचलो आहे आणि वन साईड जवळपास रस्त्यांचे कामं निम्म्यावर चालू आहे आणि इथून पुढे होताना दिसले आपल्याला. आणि समोर मी झूम करून दाखवतो, पूर्णपणे त्र्यंबकेश्वरचा व्ह्यू आहे. तर आपल्याला त्र्यंबकच्या पुढे जाऊन वरती गंगाद्वारला जायचं आहे. तर डेव्हलपमेंट बरीच जोरदार चालू आहे. तर चला आता भेटूया पुढे. माझ्यासमोर पूर्णपणे त्र्यंबकेश्वर आपल्याला बघायला मिळतं आहे. डाव्या बाजूला ब्रह्मगिरी पर्वत आहे. एकदम समोर जर बघितलं तर गंगाद्वार आहे. आपल्याला त्र्यंबकच्या थोडं पुढे जाऊन वरती गंगाद्वारपर्यंत गाडी जाते. तर आपल्याला तिथं जायचं आहे. एक त्र्यंबकच्या आपण आता 2-3 किलोमीटर अलीकडे आहोत. आणि रस्त्यांची बऱ्याच ठिकाणी कामं चालू होती. म्हणजे नाशिकपासून तर त्र्यंबकेश्वरपर्यंत रस्ते बरेच खोदून ठेवले. एकच साईड चालू होती. आत्ता इथं दोन्ही बाजूचा रस्ता चालू आहे म्हणून मी कॅमेरावर काढला, कारण की एक साईड जेव्हा चालू होती तेव्हा एकाच रस्त्यावरून येणारी आणि जाणारी ट्रॅफिक चालू होती. त्याच्यामुळे शूटिंग करणं पॉसिबल नव्हतं. बरेच रस्ते खोदून ठेवले होते, खड्डे पण खूप होते जुन्या रस्त्यांना. आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये आपण जवळपास पोचलो आहे. आता आपल्याला इथून राईटला जायचं आहे. त्र्यंबकेश्वरचा बोर्ड आहे मित्रांनो. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आपल्या भाविकांचे हार्दिक स्वागत आहे. इकडं आतमध्ये हा त्र्यंबकेश्वर मंदिराकडे रस्ता जातो. आपल्याला जायचं इकडं बसवालामध्ये आला. आपल्याला जायचं इकडे जव्हार रोडला आणि पुढे जाऊन वरती डाव्या हाताला गंगाद्वारला रस्ता जातो. तर चला जाऊया पुढे. मित्रांनो, आपण मागाशी त्र्यंबकेश्वरच्या एंट्री गेटजवळ उभो होतो. मी परत टर्न मारला तुम्हाला दाखवण्यासाठी की आपल्याला कुठे जायचं आहे. तर आता मी हे जे गंगाद्वार आहे त्याला झूम करून दाखवतो. ते 2 मंदिरं दिसत आहे माहिती आहे. तर इथे वरपर्यंत, इथे हा जो स्पॉट आहे सेंटरचा, इथं वरपर्यंत गाडी जाते. पण ती कुठून जाते? मी U-टर्न मारून आलेलो आहे. या रस्त्याने जायचं. तर चला जाऊया पुढे. आपण
जव्हार रोडवर आहोत आत्ता आणि जव्हार इथून जवळपास 46 किलोमीटर आहे. त्र्यंबकपासून एक 2-3 किलोमीटर पुढे आलेलो आपण आणि पुढे जाऊन आपल्याला लेफ्टला वळायचं आहे गंगाद्वारसाठी. मित्रांनो, आपण एक छोटासा वॉटर ब्रेक घेतला होता. ऊन खूप होतं, ऊन प्रचंड असल्यामुळे थोडं पाणी प्यायला थांबलो होतो. मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी वळायचं आपल्याला त्या ठिकाणी थांबलो होतो. या रस्त्यावरून आपण त्र्यंबकहून आलो. इकडं हा रस्ता जव्हारला जातो आणि आपल्याला जायचं आहे समोर गंगाद्वार. तिकडे जे डोंगर दिसत आहेत ना वरती, तिथं जायचं आपल्याला. तर चला जाऊया. सुंदर अशा रस्त्यावर आपली बाईक राईड होते. सिंगल रोड आहे, एकदम छोटा रोड आहे. आपण जव्हार रोडपासून आतमध्ये वळालो आहोत. आणि पुढे एक एंट्री गेट लागेल, त्या तिथं वरती जायचं आपल्याला. समोर जे डोंगर दिसत आहेत ना, तिथं जायचं आहे आपल्याला वर. हे गेट आहे, त्या गेटमधून आतमध्ये जायचं आपल्याला. हा घाटच आहे आणि एकदम असा एकदम कॅमेऱ्यात दिसणार नाही, पण एकदम असा चढ आहे जास्त. बाय बाय बाय. एकदम खड़ी चढ़ाई जिसको बोलते हैं वैसा है. डायरेक्ट फर्स्टवर घेऊन टाकली मी, रिस्क नको. एकदम प्रचंड असा चढ आहे. गाडी फर्स्टवरच चढते, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. फर्स्टवर चढवावी लागते. आत्ता सेकंड टाकला मी. आपण तसाच आहे. एकदम म्हणजे एकदम सिंगल आणि रस्त्यावर कोणीच नाही आहे. आजचा व्ह्यू चेक करा. सुंदर. ते डाव्या बाजूला पूर्णपणे त्र्यंबकेश्वरचा व्ह्यू आपल्याला अजून थोडं वर गेल्यानंतर एकदम भारी व्ह्यू बघायला मिळेल टॉपवरून. बकऱ्या सगळ्याला निघाला आहे. मस्त फिरतायत त्या रस्त्यावर. ऊन थोडं कमी असतं ना
अजून माझी आली असती. राईटचा व्ह्यू पण चेक करा, सुंदर. तरी आपण घरून बराच म्हणजे लेट निघालो होतो. इथून थोडं कमी मिळेल आपल्याला. आता हा जो रस्ता आहे ना, इथून आपल्याला वर जायचं आहे. गाडी तर इथं फर्स्टवरच चढावी लागेल. खतरनाक. करू, प्रयत्न करू, कारण एका हातात मोबाईल आहे माझ्या आणि गाडी फर्स्टवरच आहे. आत्ता फर्स्टवर घेतली. इथं एका हाताने गाडी चालवायची म्हणजे थोडी रिस्कच आहे. हा रस्ता डेंजर आहे इथं. गाडी दिसली आत्ताशी. वाह, क्या बात है. वाह, क्या व्ह्यू आहे. प्रचंड अशा उन्हातून येऊन आपल्याला इथे येऊन एकदम मानसिक समाधान जे मिळालं आहे ना, सुंदर. एक 2 मिनटं मी गाडी थांबवली. इथं गंगाद्वारचा बोर्ड तुम्ही बघू शकता. आणि इथून आपल्याला ही गाडी आली ना, इकडे डाव्या बाजूला वळायचं आहे. चला मित्रांनो, जबरदस्त सुंदर असा व्ह्यू आपल्याला गंगाद्वारच्या इथून टॉपवरून खाली त्र्यंबकेश्वरचा बघायला मिळतोय. आणि माझ्या मागून आपण गाडी आणलेली इथून. आधी इथं रस्ता नव्हता, कच्चा रस्ता होता. आपली बाईक इथं लावलेली आहे. हा पूर्णपणे जो होता ना, हा पूर्ण कच्चा रस्ता होता. आपण इकडून आलो आणि इकडून गंगाद्वारकडे वरती जे मंदिर दिसतंय समोर, मी झूम करून दाखवेलच तुम्हाला. ते जे मंदिर दिसतंय ते गंगाद्वार आहे. आणि त्याच्यात या बाजूला पण एक मंदिर आहे. मी आता झूम करून दाखवतो तुम्हाला गंगाद्वार कुठे आहे ते. पाहिजे झूम करून दाखवतोय ना, इथं गंगाद्वार आहे. या इकडे एक्झॅक्टली इथे. आणि इकडे या बाजूला एक मंदिर आहे. आणि इकडून जर खाली चेक केलं, इकडे या बाजूला ब्रह्मगिरी आहे इथे. आणि इकडे जर खाली चेक केलं तुम्ही तर हे पूर्णपणे त्र्यंबकेश्वर आहे. आणि ते समोर भगवा जे झेंडा दिसतोय ना, झूम करून दाखवतो मी, ते त्र्यंबकचं मेन मंदिर आहे आपलं. आणि आज आपण सोमवारच्या दिवशी आलेलो आहोत इथे. आपा भगवा झेंडा जो आहे ना, हे त्र्यंबकचं मेन मंदिर आहे. खाली तो एक तलाव पण आहे. पूर्ण इथून वरतून त्र्यंबकचा व्ह्यू. इकडं निलगिरी पर्वत आहे हा जो दिसतोय. सुंदर, अतिशय सुंदर.
परत एकदा झूम करून दाखवतो मंदिर त्र्यंबकचं. हा भगवा झेंडा आहे ना, हे त्र्यंबकचं मंदिर आहे मित्रांनो. तिथं बरीच रिडेव्हलपमेंट म्हणजे डेव्हलपमेंटचं सिंहस्थ कुंभमेळ्याची बरीच कामं चालू आहे. खाली मशिनरींचे आवाज पण येत आहे. हे इकडं काहीतरी मोठं प्लेन काहीतरी जागा तयार करताय. सिंहस्थाची पूर्णपणे डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. हा पूर्ण त्र्यंबक सुंदर, खूपच सुंदर. इकडं हा निलगिरी पर्वत आहे. पहा या मित्रांनो, सोमवारच्या दिवशी आज पण तुम्ही वरतून गंगाद्वारच्या टॉप व्ह्यूवरून त्र्यंबकेश्वर महाराजांचे दर्शन. हर हर महादेव. चला, आजचं सोमवारचं येणं इथं सार्थक झालं. ही आपली इथं बाईक. इथे वरती जायला रस्त्याने तिकडे एक मंदिर आहे छोटंसं. आपण प्रयत्न करू जायचा. आणि ब्रह्मगिरी जर दाखवायचं झालं ना झूम करून, तर इथं ह्या स्पॉटला काहीतरी वरती वरून जायचा रस्ता आहे. इथून असं कुठून तरी वर जाऊन इकडे वर जायला रस्ता आहे. पूर्णपणे ब्रह्मगिरी आहे. आता इकडं वर जायचा प्रयत्न करू. मित्रांनो, हवा खूप आहे, आवाज माझा कमी येईल. आपण इथं जिथं वरती मंदिर आहे सांगितलं मी तुम्हाला, तिथपर्यंत आलेलो आहे. इथं मगाशी मी दाखवल्याप्रमाणे इथं वरतून आपल्याला त्र्यंबकचा व्ह्यू मिळतो. इकडे खाली आपली बाईक लावलेली आहे. एक 360 व्ह्यू देतो मी तुम्हाला, जबरदस्त. तेव्हा ते तिथं मंदिर आहे. हे मंदिर इथे. आणि इकडचा व्ह्यू पण काही कमी नाही आहे. इकडचाही व्ह्यू चेक करा, सुंदर, खूपच छान. तर चला थोडंसं आपण पुढे काय आहे ते बघू. त्या रस्त्याला पुढे जाऊन आता खाली उतरू. इथं बरंच खोदून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे वर चढायला थोडी मेहनत घ्यावी लागली आपल्याला. खाली आपली बाईक लावलेली आहे. तर चला आता पुढे जाऊ. मित्रांनो, आत्ता मी एकदम नीट बघितलं. गाडीजवळ जेव्हा उभं होतो, पाणी पित होतो, तो मला समोर अंजनेरी पर्वत पण दिसतोय. अंजनी पर्वत, हनुमानजींचं जन्मस्थान. हा पहा, हा तो पर्वत आहे. तर आपण इथं वर चढलो होतो. आता इथून थोडं पुढे जाऊन बघूया. चला आपण थोडंसं पुढे जाऊन बघू. तिथून एकदम पायऱ्यांपर्यंत रस्ता आहे आणि तिथून गंगाद्वारला आपण एक 10 ते 15 मिनटात वर चढून जाऊ शकतो. इतकं इझी आहे. नाही तर आधी पूर्ण खालपासून वरपर्यंत आपल्याला पायी यावं लागायचं. मित्रांनो, आता इथून दादा आपल्यासाठी लिंबू सरबत बनवत आहे. मस्त लिंबू सरबत घेऊ आणि मग निघू नाशिकच्या दिशेने. इकडं आपण थोडं पुढेपर्यंत गेलो होतो. गंगाद्वारला पायी जाण्याचा मार्ग आहे आणि इकडून आपण आलो होतो. इकडे बिबटे वगैरे नाही काय मित्र? हां हां, रात्रीच्या वेळेस येतो. इथपर्यंत येतो खालपर्यंत. इथे फिरत होता का? अरे बापरे, अरे बापरे. म्हणजे आहे, बिबटे वगैरे आहेत. थंड आहे ना. मस्त लिंबू सरबत घेऊ आणि भेटू तुम्हाला. आता दादांनी मस्त एकदम आपल्यासाठी लिंबू सरबत केलं आहे. आणि हा रस्ता दादांना विचारला, हा रस्ता 1.5 ते 2 महिन्यापूर्वी झाला. आधी एकदा आपण आलो होतो इथे, खूप आधी. तेव्हा ना
प्रचंड प्रमाणात इथं चिखल होता खूप. गाडी सुद्धा स्लिप होत होती. पावसाळ्यामध्ये फार चिखल व्हायचा ना दादा. हो मग गाडी इकडे नव्हते ते पक्क्या रस्त्यावर राहायचे. हा म्हणजे तो पण आधीचा पण रस्ता तो जो वर चढायचा आहे ना तो पण झालेला नव्हता आधी. तो पण झाला त्याचं काम आता साधारण म्हणजे वर्ष झालं असेल व्यवस्थित हा. झालेलं तो. चांगलं आहे, मस्त लिंबू सरबत बरं का. चला मित्रांनो आता लिंबू सरबत घेऊ आणि भेटू थोडं पुढे. मित्रांनो आपण मस्त असं लिंबू सरबत पिऊन एकदम बरं वाटलं. आता परत नाशिकच्या दिशेने आपण निघत आहोत. सुंदर अशा त्र्यंबकेश्वरच्या नगरीमधून. आणि आज सोमवार पण आहे. हा पूर्ण त्र्यंबकचा व्ह्यू. आपण इथं वरती गेलो होतो. 60 व्ह्यूज दिला होता. स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर. बारीक माती जी आहे ना त्याच्यावर गाडी स्पीड व्हायची भीती वाटते. अजून एक स्पीड ब्रेकर आहे. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला त्र्यंबकेश्वरचा आणि त्याच्याच सोबत कुंभमेळ्याच्या डेव्हलपमेंटचा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.